नमस्कार मित्रांनो, इनशॉर्ट MPSCमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याविषयी प्रश्न व उत्तरे बघणार आहोत. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कधी व कोठे झाला? तर त्यांचा जन्म हा 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुरबाड, जिल्हा ठाणे या ठिकाणी झाला. नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे कोणी म्हटले आहे? तर हे के. अत्रे यांनी म्हटले. 1857 साली स्थापन झालेल्या कोणत्या विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते? तर मुंबई विद्यापीठाच्या. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1822 साली कोणकोणत्या सोसायटींची स्थापना केली? तर एक म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि मुंबईची शाळा आणि पुस्तक मंडळी. 1824 साली एल्फिन्स्टन हायस्कूल सुरू झाले, तर त्याचे एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये रूपांतर कधी झाले? 1834 मध्ये. महात्मा फुले यांनी ऑगस्ट 1848 मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याच वर्षी मुलींची शाळा ही नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी कोणत्या ठिकाणी सुरू केली? तर मुंबई येथे. नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकारातून 26 ऑगस्ट 1852 रोजी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना स्थापन झाली. तर त्या संघटनेचे नाव काय होते? तर ते होते बॉम्बे असोसिएशन. सतीबंदीसाठी 1823 साली ब्रिटिश पार्लिमेंटकडे जो अर्ज करण्यात आला त्यावर प्रमुख सह्या कोणाच्या होत्या? बंगाल प्रांतातून राजा राममोहन रॉय, मद्रास प्रांतातून अय्यर आणि मुंबई प्रांतातून जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ व जमशेदजी जीजीबॉय यांनी 1843 साली ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली होती. त्या अंतर्गत आशियातील पहिली रेल्वे ही बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली. तर ती कोणत्या दिवशी धावली? 16 एप्रिल 1953. तर मित्रांनो, असेच एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी इनशॉर्ट MPSCला सबस्क्राईब करा. धन्यवाद.